विद्यार्थी मित्रांनो, 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित या विषयात दिनदर्शिका या घटकावरती अर्थात कॅलेंडर या घटकावरती प्रश्न विचारले जातात. केवळ गणित या विषयामध्येच नव्हे, तर या घटकावरती बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे दोनही विषयांची तयारी करत असताना दिनदर्शिका हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. मागील परीक्षांना विचारलेले जे प्रश्न आहेत, यासारखेच प्रश्न पुढील परीक्षांना विचारले गेलेले आहेत आणि म्हणून संभाव्य सुद्धा हे प्रश्न ठरू शकतात. थोडेफार फक्त तारखा ज्या आहेत त्या बदललेल्या असतील किंवा दिवस, दिनविशेषांवर आधारित जे प्रश्न असतात ते बदललेले असतील. परंतु सोडवण्याची जी पद्धत आहे, उदाहरण सोडवण्याची पद्धत ती सारखीच असणार आहे. त्याच्यामुळं नियम जाणून घेण्यासाठी, क्लुप्त्या जाणून घेण्यासाठी, दिनदर्शिकेवर उदाहरण आलं तर ते कसं सोडवायचं हे समजून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी व्हावी यासाठी आपण अ, घटकांच्या परिपूर्ण तयारीसाठी फास्ट रिव्हिजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतो आहोत आणि आज आपण दिनदर्शिकेची परिपूर्ण तयारी करणार आहोत. सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. 4थी 7वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुद्धा हा घटक महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे. माझ्या द स्पर्धा गुरु या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जर स्पर्धा गुरूला आपण पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल, तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता दिनदर्शिका म्हणजेच काय मित्रांनो, तर दिनदर्शिकेलाच आपण कॅलेंडर असे सुद्धा म्हणतो. आता हे जे कॅलेंडर आहे, यावरती आधारित प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण काही बेसिक गोष्टी जाणून घेऊया. आपल्याला माहिती आहे, की 12 महिन्यांचं 1 वर्ष पूर्ण होतं. 12 महिन्यांचं 1 वर्ष पूर्ण होतं. आता काही गोष्टी भौगोलिक गोष्टींमुळं काही गोष्टी घडत असतात बघा लक्षात घ्या, की सूर्याभोवती पृथ्वी फिरत असते. पृथ्वी स्वतःभोवती पण फेरी पूर्ण करते. तिला एक फेरी स्वतःभोवती पूर्ण करायला 24 तास लागतात आणि या 24 तासांचा आपण 1 दिवस तयार केलेला आहे. तर सूर्याभोवती फिरायला मात्र तिला 365 दिवस आणि 6 तास लागतात. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की 6 तासाचं कॅलेंडर होत नाही. 6 तासाचा दिवस किंवा काहीच आपण करू शकत नाहीये. 24 तास लागतात त्यावेळेला 1 दिवस तयार होत असतो. 365 दिवस आणि 6 तास लागतात. मग 365 दिवसांचं त्या ठिकाणी साधं वर्ष असतं मित्रांनो. 365 दिवसांचं साधे वर्ष असतं आणि मग हे पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी सुद्धा एवढाच कालावधी लागतो. तिसऱ्या वर्षी एवढाच कालावधी लागतो आणि चौथ्या वर्षी सुद्धा 365 दिवस आणि 6 तास लागतात. आता हे जे 6-6 तास आहेत ना, हे चौथ्या वर्षी मात्र 6 चोक 24 तास होतात आणि म्हणून चौथ्या वर्षी 24 तासांचा 1 दिवस जादाचा तयार होतो आणि चौथं जे वर्ष असतं ना, 3 वर्षानंतर चौथं वर्ष, त्या वर्षी 366 दिवस असतात मित्रांनो. म्हणून जे 3 वर्ष साधं वर्ष असतं आणि हे साधं वर्ष संपल्यानंतर चौथं जे वर्ष असतं, त्याला आपण लीप वर्ष असे म्हणतो. चौथ्या वर्षाला काय म्हणतो? लीप वर्ष असं म्हणतो. आता हे जे लीप वर्ष आहे ना मित्रांनो, ते ओळखायचं कसं? तर समजा आता 2024 हे एक आता समजा 2 वर्षापूर्वी झालेलं साल आहे किंवा मागच्या वर्षाच्या जे 25च्या अगोदरचं साल होतं 24 किंवा आता पुढे भविष्यात येणार आहे 2 वर्षांनी 2028. तर हे जे साल आहेत ना मित्रांनो, हे लीप वर्ष आहेत. कसं ओळखायचं? तर हे शेवटचे जे 2 अंक आहेत, समजा इथे 24 आहे शेवटी, इथे 28 आहे. याला भागिले 4 करायचं. याला जर 4 न पूर्ण भाग गेला, 4 6 24 बाकी 0 उरते. 4 7 28 बाकी 0 उरते. पूर्ण भाग, निशेष भाग जात असेल, बाकी 0 राहत असेल, त्यावेळेला म्हणजे एखाद्या वर्षाच्या 2024 हे साल आहे. या सालामधील जे शेवटचे 2 अंक आहेत, त्याला जर 4 न निशेष भाग जात असेल, निशेष म्हणजे बाकी 0 राहत असेल, पूर्ण भाग जात असेल, तर ते वर्ष लीप वर्ष असतं आणि ज्याला भाग जात नाही ते साधं असतं. उदाहरणार्थ आता 2026 चालू आहे. आता 26 शेवटी 2 अंक 26 आहेत. याला भागिले 4 करा. 4 6 24 उरतात 2 पूर्ण भाग जात नाही. म्हणून 2026 हे साधं वर्ष आहे. आता ज्या वेळेला पूर्ण समजा उदाहरणार्थ 2000 असं साल असतं मित्रांनो. त्यावेळेला याला शेवटच्या 2 अंकांना 4 ने नाही भागायचं. जेव्हा शतकामध्ये
पूर्ण शतकाची संख्या असते. उदाहरणार्थ 2000 आहे, 2100 आहे, 2200 आहे. असं ज्या वेळेला साल असतं, त्यावेळेला त्याला भागिले 4 न करता 400 करायचं. आता 2000 ला भागिले 400 केलं, तर आता हे 2 शून्य जातील, 4 पंचे 20 याला पूर्ण भाग जातो. म्हणून 2000 हे लीप वर्ष आहे. परंतु 2100 आता ज्या वेळेला भविष्यात अजून 74 वर्षांनी 2100 हे साल येईल, ते लीप वर्ष असेल का? तर त्याला भागिले 400 करा. 2 शून्य जातील, 2 शून्य जातील. 4 4 पंचे 20 उरतात 1 म्हणजे मित्रांनो 2100 हे लीप वर्ष नाही. सांगायचा मुद्दा हा आहे, की साधं वर्ष कसं काढायचं, लीप वर्ष कसं काढायचं हे तुम्हाला समजलं. परंतु जर पूर्ण पूर्ण शतकामध्ये जर ते साल दिलेलं असेल, तर त्यावेळेला 4 ने न भागता 400 न भाग द्यायचा. पूर्ण भाग गेला तर लीप वर्ष, नाही गेला तर साधं वर्ष. ठीक आहे? मग आता लक्षात घ्या, सलग 3 वर्ष हे साधे असतात आणि पुढचं 4थं वर्ष हे लीप वर्ष असतं. आता लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. आता बघा इथपर्यंत आपण पाहिलं साधं वर्ष, लीप वर्ष. हे बघा आता साधं वर्ष जे असतं, या साध्या वर्षामध्ये मित्रांनो एकूण 365 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. कारण की तो एक दिवस वाढतो. 6-6 तासाचा मिळून 4थ्या वर्षी 1 दिवस वाढतो. आता 365 दिवस ज्यावेळेस असतात, त्यावेळेला याला जर भागिले 7 केलं, तर 7 35 उरला 1, 7 दुणे 14, 15तून 14 गेले 1 उरतो. मित्रांनो हे 7 भागिले का केलं आपण? कारण की 7 दिवसांचा मिळून एक आठवडा तयार होतो. काय तयार होतो? एक आठवडा तयार होतो. 7 दिवसांचा एक आठवडा. म्हणजे जर आज सोमवार आहे, तर बरोबर 7 दिवसांनी कोणता वार असणार? सोमवारच असणार. अर्थात काय? तर 365 मध्ये 52 आठवडे आहेत आणि 1 दिवस आहे. म्हणजे ज्यावेळेला साधं वर्ष असतं, जर 1 जानेवारी 2026 ला सोमवार असेल, तर 1 जानेवारी 27 ला कोणता वार असणार? फक्त एका दिवसानं पुढे जायचंय, एका वारानं पुढे जायचंय. 1 जानेवारी 26 ला सोमवार आहे. 26 हे साधं वर्ष आहे. म्हणून मित्रांनो 1 जानेवारी 27 ला कोणता वार असेल? तर मंगळवार असेल. आता लक्षात घ्या साधं वर्ष असेल तर फक्त एका वर्षानं एका दिवसानं पुढे जायचंय. सोमवार असेल तर मंगळवार. आता लक्षात घ्या लीप वर्ष जर असेल तर 366 दिवस असतात. त्याला भागिले 7 केलं तर 7 35 1 उरतो. 7 दुणे 14, 16तून 14 गेले 2 उरतात. ज्यावेळेला लीप वर्ष असतं ना मित्रांनो, त्यावेळेला 1 नाही तर 2 दिवसांनी पुढे जायचं असतं. 2 वारांनी पुढे जायचं असतं. जर समजा 1 जानेवारी 2024 ला सोमवार आहे. आता 24 हे लीप वर्ष आहे. तर 1 जानेवारी 2025 ला कोणता वार असेल? तर मित्रांनो 24 हे लीप वर्ष आहे. फेब्रुवारी महिना सुद्धा त्याच्यामध्ये मोजला जातोय. म्हणून सोमवारच्या पुढे आता 2 दिवसांनी जायचंय. मंगळवार आणि बुधवार म्हणजे 1 जानेवारी 25 ला बुधवार असणार आहे. तर ह्या 2 गोष्टी महत्त्वाचे नियम आहेत. साधं वर्ष असताना पूर्ण वर्ष ज्यावेळेस आपण काउंट करतो, एका वारानं पुढे जायचं आणि लीप वर्ष जर पूर्ण काउंट केलं आपण तर 2 वारांनी पुढे जायचं. ठीक आहे मित्रांनो, आता हे झालं वर्षाच्या बाबतीमध्ये. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की एका वर्षामध्ये 12 महिने असतात. एका वर्षामध्ये 12 महिने असतात. आता या 12 महिन्यांच्या मध्ये 4 प्रकारच्या अ, 4 तऱ्हा आहेत असं म्हटलं तरी पण चालेल आपल्याला. कशा? तर हे लक्षात घ्या. काही महिने 31 दिवसांचे आहेत. काही महिने हे 30 दिवसांचे आहेत आणि एक महिना असा आहे, तो 28 चा पण आहे आणि 29 चा सुद्धा आहे. तर आता हे 30 दिवसांचे लक्षात ठेवायचे कसे? तर याला एक क्लुप्ती आहे. एनो जूस. एनो जूस म्हणजे एप्रिल, त्यानंतर नोव्हेंबर, नंतर जून आणि शेवटचं आहे सप्टेंबर. हे जे 4 महिने आहेत याच्यामध्ये 30 दिवस असतात. आता 28 आणि 29 चा एकच आहे. तो आहे फेब्रुवारी. ज्यावेळेला साधं वर्ष असतं, त्यावेळेला फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात आणि ज्यावेळेला लीप वर्ष असतं, त्यावेळेला फेब्रुवारीमध्ये तो एक वाढलेला दिवस फेब्रुवारीमध्ये ॲडजस्ट केला जातो. तेव्हा 29 दिवसांचं फेब्रुवारी महिना असतो, लीप वर्ष असेल तर. आता उरलेले सगळे महिने मग कोणते कोणते? तर जानेवारी आहे, मार्च आहे, मे, जुलै, त्यानंतर ऑगस्ट, नंतर ऑक्टोबर आणि शेवटचा तो आहे डिसेंबर. म्हणजे बघा हे 3 आणि हे 4 7 हे सगळे महिने जे आहेत ते 31 दिवसांचे असतात. आता इथपर्यंत लक्षात आलं. आता 4 महत्त्वाचे नियम. 31 दिवसांचा महिना जर असेल ना मित्रांनो, तर सुरुवातीच्या 1, 2 आणि 3 तारखेचे जे वार असतात,
ते 5 वेळेला येतात. किती वेळेला येतात? 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळेला येतात. उर्वरित सगळे वार 4 वेळेला येत असतात. ठीक आहे. मग आता जर 31 दिवसांचा महिना असेल, समजा 1 जानेवारी 2026 ला सोमवार आहे. तर 1 फेब्रुवारी 2026 ला कोणता वार असेल? 31 दिवसांचा महिना आहे. याला भागिले 7 करा. 7 चोक 28. 31 मधून 28 गेलं किती उरतात? 3 उरतात. म्हणजे 31 दिवसांचा महिना असेल तर 3 वारांनी पुढे जायचं. जर सोमवार आहे 1 जानेवारीला, तर 1 फेब्रुवारीला कोणता वार असेल? 3 वारांनी पुढे चला. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. कोणता वार असेल? गुरुवार. महत्वाचा नियम, 31 दिवसांचा महिना पूर्ण काउंट करत असेल आपण, तर 3 वारांनी पुढे जायचंय. ठीक आहे. आता 30 दिवसांचा जर असेल ना मित्रांनो, तर लक्षात घ्या 30 ला भागिले 7 करा. 7 चोक 28. किती उरतात? 2 उरतात. म्हणजेच 30 दिवसांचा जर महिना असेल, पूर्ण काउंट होत असेल, तर 2 वारांनी पुढे जायचं. कसं? तर एक समजा एप्रिलला 1 एप्रिल 26 ला सोमवार आहे, तर 1 मे 2026 ला कोणता वार असेल? तर 2 वारांनी पुढे जायचंय. कारण की एप्रिल हा पूर्ण काउंट होतोय. 30 दिवसांचा महिना आहे. मंगळवार, बुधवार कोणता वार असेल मित्रांनो? बुधवार असणार आहे. 2 वार काउंट करायचे. ठीक आहे. आता जर 28 दिवसांचा महिना असेल फेब्रुवारी, तर त्यावेळी आणि लक्षात घ्या 30 दिवसांचा महिना असताना 1 आणि 2 दिवस जे तारीख असलेले दिवस आहेत, ते त्या महिन्यामध्ये 5 वेळेला येतात. उरलेले जे 5 दिवस असतात ते अनुक्रमे 4 वेळेला येतात. आता 28 दिवसांचा महिना असताना सगळे वार प्रत्येकी 4 वेळेला येतात. असा प्रश्न येऊ शकतो, की असा कोणता महिना आहे ज्यामध्ये प्रत्येक वार सारख्याच वेळेला येतात? तर याचं उत्तर आहे फेब्रुवारी. याचं उत्तर आहे फेब्रुवारी महिना. प्रत्येक वार हा 4 वेळेला येतो. 7 चोक 28. आता जर साधं वर्ष आहे समजा 1 फेब्रुवारी 2026 ला सोमवार आहे, तर 1 मार्च 2026 ला कोणता वार असेल? तर सोमवारच असेल. कारण की तो 28 दिवसांचा महिना आहे. ठीक आहे. आता 29 चा जर असेल ना मित्रांनो, तर 1 तारखेचा जो वार असतो तो 5 वेळेला येतो आणि बाकी सगळे 6 वार जे असतात ते 4 वेळेला येत असतात. आता लक्षात घ्या, जर समजा लीप वर्ष आहे 1 फेब्रुवारी 2024 ला सोमवार आहे, तर 1 मार्च 2024 ला कोणता वार असेल? एका वाराने पुढे जायचंय, मंगळवार असेल. आता 4 गोष्टी लक्षात घ्या परत एकदा. 31 दिवसांचा महिना असेल तर 3 वारांनी पुढे जायचं. 30 दिवसांचा महिना असेल तर 2 वारांनी पुढे जायचंय. 28 चा असेल तर सेम दिवस राहणार. 29 चा असेल तर एका वारानं पुढे जायचं आहे आणि 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचे दिवस अनुक्रमे 5 वेळा येतात. 30 दिवसांचा महिना असेल तर 1 आणि 2 तारीखचे दिवस, वार 5 वेळेला येतात. 28 दिवसांचा फेब्रुवारी असेल तर सगळे वार सारख्या वेळेला येतात, 7 वेळेला, सॉरी 4 वेळेला येतात. आणि 29 दिवसांचा लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना असेल, 29 दिवसांचा महिना असतो. त्यामुळे 1 तारखेचा वार 5 वेळेला येतो आणि बाकी उर्वरित 6 जे वार असतात ते अनुक्रमे 4 वेळेला येत असतात. ठीक आहे मित्रांनो. तर आता हे झाले बेसिक नियम. आता आपण काय करूया, उदाहरणांकडे आता जाऊया आणि जे 12-13 उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आहेत ते व्यवस्थित सोडवूया. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 1 पाहूया. 8 ऑक्टोबर 2016 ला जर दुसऱ्या शनिवारी शासकीय सुट्टी होती, तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल? सरळ सरळ प्रश्न होता, की 8 ऑक्टोबर 2016 ला दुसरा शनिवार आहे. त्या दुसऱ्या शनिवारशी आपल्याला काय घेणं देणं नाही. पण त्या दिवशी वार कोणता आहे मित्रांनो? शनिवार आहे. 8 ऑक्टोबर 2026 ला शनिवार आहे. तर आता चौथ्या शनिवारी म्हणजे हा झाला दुसरा शनिवार, पुढे आहे तिसरा शनिवार आणि आपल्याला चौथ्या शनिवारी तारीख किती आहे असं विचारलेलं आहे. आता आपण मगाशी एक गोष्ट पाहिली, की 7 दिवसांनी बरोबर तोच वार येतो. म्हणजे 7 दिवसांनी पुढे कोणता वार येणार आहे? शनिवार येणार आहे. मग 8 तारखेला जर शनिवार आहे, तर 8 मध्ये 7 मिळवा. 8 आणि 7 15 आणि 15 मध्येही 7 मिळवा. 15 आणि 7 22 म्हणजे 22 ऑक्टोबरला कोणता वार असणार आहे? तर शनिवार असणार आहे. पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 22 ऑक्टोबर. किंवा तुम्ही सरळ असंही करू शकता. 2 आठवड्यांनी कोणता वार आहे असं विचारलंय. त्याच्यामुळं 7 दुने 14 आणि 7 दुने 14, 8 अधिक 14 किती होतात? 22 असंही आपण करू शकतो किंवा सरळ सरळ मोजा. 8 आणि 7 15, 15 आणि 7 22. ठीक आहे. दोन्ही पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. आता प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया.
माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 ला झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवसा दिवशी कोणता वार असेल? मित्रांनो हे बघा, माधव नावाचा मुलगा आहे. त्याचा जन्म कधी झालाय? तर 15 जून 2011 रोजी झालेला आहे आणि त्या दिवशी गुरुवार होता. आता हा त्याचा जन्मदिवस आहे. त्याचा काही पहिला वाढदिवस नाही, हा जन्मदिवस आहे. विचारलंय काय, की 5व्या वाढदिवशी कोणता वार असेल? मग आता 5वा वाढदिवस कधी येणार आहे? 2012 ला पहिला येईल, 13 ला दुसरा येईल, 14 ला तिसरा येईल, 15 ला चौथा येईल आणि 16 ला कितवा येईल मित्रांनो? 5वा वाढदिवस येणार आहे. 15 जून 2016 ला कितवा वाढदिवस राहील? 5वा वाढदिवस. ठीक आहे. तर या 5व्या वाढदिवशी कोणता वार आहे? हे आता आपल्याला शोधून काढायचं आहे. तोच प्रश्न आपल्याला विचारलाय, कोणता वार असेल? आता हे लक्षात घ्या, 12 हे जे साल आहे ना मित्रांनो, 12 काय आहे? 12 हे लीप वर्ष आहे. ठीक आहे. 12 लीप वर्ष आहे आणि 16 हे सुद्धा लीप वर्ष आहे. आता कधी पण उदाहरण सोडवत असताना हे लक्षात घ्यायचं. ज्या वेळेला आपण उदाहरण सोडवत असतो, त्यावेळेला साधं वर्ष असेल तर ठीक आहे. पण लीप वर्ष असेल आणि फेब्रुवारी महिना त्याच्यामध्ये काउंट होत असेल, तर या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. कारण की त्याच्यामध्ये बदल असतो. साधं वर्ष असेल तर आपण फक्त एका वाराने पुढे जातो. पण लीप वर्ष आणि त्याच्यातही फेब्रुवारी महिना आपण काउंट करत असेल, तर त्यावेळेला आपल्याला 2 वारांनी पुढे जायचं असतं. म्हणून आपल्याला हा लीप वर्ष आहे आणि फेब्रुवारी महिना काउंट झालाय का, ते आपण काळजीपूर्वक पाहायचंय. आता हे लक्षात घ्या, 15 जून 2011 ला गुरुवार आहे. आता 2012 ला कोणता वार असणार आहे? आता इथं काय होतंय, 15 जून 11 ते 15 जून 2012 याच्यामध्ये फेब्रुवारी महिना सुद्धा काउंट होतोय. म्हणजे इथे आपल्याला 2 वारांनी पुढे जायचं मित्रांनो. आता इथं 15 जून 12 ते 15 जून 13 हे साधं वर्ष आहे. एका वारानं पुढे जायचंय. मग आता इथं पुढं साधं वर्ष असल्यामुळं एका वारानं पुढे जाणार. इथेही आपण एका वारानं पुढे जाणार. आता लक्षात घ्या, 15 जून 2015 पर्यंत आपण आलो. त्याच्यानंतर 15 जून 2016 पर्यंत आपल्याला जायचंय. त्याच्यामध्ये सुद्धा 16 हे लीप वर्ष आहे. फेब्रुवारी महिना पण आपण काउंट करतोय. म्हणून इथंही आपल्याला 2 वारांनी पुढे जायचंय. मग आता लक्षात घ्या, किती वार आपल्याला पुढे जायचंय? तर 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 वारांनी पुढे जायचंय. म्हणजे जर इथं गुरुवार आहे, तर 7 दिवसांनी कोणता वार असणार आहे मित्रांनो? गुरुवारच असणार आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुरुवार. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या, काउंट करताना फेब्रुवारी महिना काउंट होतोय का? हे लक्षात घ्या. साधं वर्ष असेल तर एका वाराने पुढे जायचं. लीप वर्ष काउंट होत असेल तर लीप वर्ष असेल तर 2 वारांनी पुढे जायचं. 15 जून 2011 ला गुरुवार होता. 15 जून 16 ला सुद्धा काय असणार आहे? गुरुवारच असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, द स्पर्धा गुरु हा आपण चॅनल पाहतोय. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही शंका, काही एखादा प्रश्नाचं उत्तर समजत नसेल, काही अडचण वाटत असेल, तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाचा क्रमांक नमूद करा. तुमच्या शंकेचं 100% निरसन केलं जाईल. आता जाऊया पुढे. आणि एक-एक उदाहरण आपण व्यवस्थित असं सोडवलं ना मित्रांनो, की आपल्याला हे काही अवघड भाग नाहीये. फक्त ह्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या. कोणता महिना असेल तर किती वारांनी पुढे जायचं, तेही आपण पाहिलंय. कोणतं वर्ष आहे, किती वारांनी पुढे जायचं, एवढ्या 2 गोष्टी लक्षात आल्या, की उदाहरण कसं येऊ द्या, काही अडचण नाहीये, सोप्पं आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. 2016 सालचा पहिला दिवस शुक्रवारी येतो, तर 17 सालातला मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी येईल? आता हे बघा, 1 जानेवारी 2016. 2016 सालचा पहिला दिवस म्हणजेच काय? 1 जानेवारी. कोणता वार आहे 1 जानेवारी 2016 ला? तर शुक्रवार आहे. आता आपल्याला विचारलंय काय? तर 2017 ला मराठी भाषा दिन कधी आहे? तर मित्रांनो हे लक्षात घ्या, आपल्याला हे जे दिनविशेष असतात ना, ते माहिती असणं फार आवश्यक आहे. आपण एक चॅनलला सामान्य ज्ञानविषयक भाषा सामान्य ज्ञान विषयक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये हे सगळे दिनविशेष आपण घेतलेले आहेत आणि दिनविशेषांबाबतही आपल्या चॅनलला 3-4 व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंतचे दिनविशेष आपण कव्हर केलेले आहेत. आपल्याला याच्यामधले मराठी भाषा दिन असेल, महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची जयंती, महात्मा गांधीजींची जयंती, हुतात्मा दिन, त्यानंतर सावित्रीबाई फुलेंची जयंती, बालिका दिन, त्यानंतर बाल दिन, वाचन दिन, वाचन प्रेरणा दिन किंवा शिक्षण दिन, या नाताळ, ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या आपल्याला तोंडपाठच असल्या पाहिजेत आणि म्हणून तेही व्हिडिओ तुम्ही चॅनलवर उपलब्ध आहेत, तेही पहा आणि जसे उदाहरणं आले तर आपण ते कव्हर करणारच आहेत. आता मराठी भाषा दिन कधी असतो मित्रांनो? तर मराठी भाषा दिन हा
27 फेब्रुवारी रोजी असतो. कवी कुसुमाग्रज यांची जयंती जी आहे ती जागतिक मराठी दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरी केली जाते आणि मराठी भाषा दिन हा 27 फेब्रुवारीला असतो. तर 27 फेब्रुवारीला कोणता वार आहे हे विचारले. आता लक्षात घ्या 1 जानेवारी 16 हे मुळात लीप वर्ष आहे. म्हणजे 1 जानेवारी 2017 ला कोणता वार असणार आहे मित्रांनो? तर 2 वारांनी पुढे जायचं. लीप वर्ष असल्यामुळे आपल्याला 2 वारांनी पुढे जायला लागेल. शुक्रवार नंतर 2 वार पुढे शनिवार आणि रविवार. म्हणजे रविवार असणार आहे मित्रांनो 1 जानेवारी 17 ला. आता पुढची एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 1 जानेवारी 17 ला रविवार आहे. तर इथे खाली परत लिहितो बघा. 1 जानेवारी 2017 ला काय आहे? रविवार आहे. तर 1 फेब्रुवारी 2017 ला कोणता वार असेल? जानेवारी महिना असल्यामुळं 3 वारांनी पुढे जायचंय. सोमवार, मंगळवार, बुधवार. बुधवार असणार आहे आणि 1 मार्च 2017 ला कोणता वार असेल? तर 17 हे साधं वर्ष असल्यामुळे ते या महिन्यामध्ये फक्त 28 दिवस असणार आहेत. तर 1 मार्चला कोणता वार असेल? बुधवारच असणार आहे. 28 दिवसांचा महिना असेल तर एक सारखा जो वार 1 फेब्रुवारीला असेल तोच 1 मार्चला असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला 2 दिवस पाठीमागे जायचंय. पाठीमागे कोणता आहे? 28 फेब्रुवारी आहे आणि त्याच्या मागे 27 फेब्रुवारी आहे. मग इथे येईल मंगळवार, इथे येईल सोमवार. म्हणजे 27 फेब्रुवारीला कोणता वार असणार आहे मित्रांनो? सोमवार असणार आहे. ठीक आहे. किंवा हे उदाहरण आपण अजून एका पद्धतीने सोडवू शकतो. तर 1 जानेवारीला काय आहे? रविवार आहे. मग आता जानेवारी मधले किती दिवस उरले मित्रांनो? 30 दिवस आणि फेब्रुवारीमध्ये किती आहेत? 27. कारण की 1 जानेवारी हा ऑलरेडी काउंट झालेला आहे. 30 दिवस काउंट व्हायचे राहिले. 27 मधले सगळे काउंट व्हायचे राहिलेत. एकूण झाले 57. आता ह्या 57 ला भागिले 7 करा. 7 8 56. उरला किती मित्रांनो? 1. किती उरला? 1 उरला. मग आता लक्षात घ्या, इथे रविवार आहे 1 जानेवारी 2017 ला. मग एका वारानं पुढे जायचंय आपल्याला. काय येईल मग? सोमवार. अशा दोन्ही पद्धतीने आपण ते सोडवू शकतो. ठीक आहे. तुम्हाला जे सोपं वाटतंय ना त्या पद्धतीने तुम्ही सोडवा. कारण की उत्तर बरोबर येणं हे आपलं मोटो आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं आहे, उत्तर तर बरोबर आलंच पाहिजे, पण वेळ आपल्याला वाचवता आला पाहिजे. दोन्ही पद्धतीने आपला वेळ कमी जातोय, काही अडचण नाहीये. चला जाऊया पुढे प्रश्न क्रमांक 4 पाहूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय म्हटलं, की 2016 साली नाताळची सुट्टी रविवारी आली, तर 2017 साली महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल? आता पहा, नाताळ कधी असतो मित्रांनो? तर नाताळ असतो 25 डिसेंबरला. म्हणजे आपल्याला माहिती काय दिली आहे? 25 डिसेंबर 2016 रोजी नाताळ आहे आणि त्या दिवशी सुट्टी आहे रविवार. या दिवशी नाताळ आलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलंय? तर आपल्याला विचारलंय, की महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल 2017 साली? आता महाराष्ट्र दिन कधी असतो? ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. द्विभाषिक राज्यामधून त्या ठिकाणी आपलं स्वतंत्र मराठी भाषेचं राज्य निर्माण झालं 1 मे 1960 ला. 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. तर आता आपल्याला विचारलंय 1 मे 2017 कोणत्या दिवशी येईल? ठीक आहे. काय हरकत नाही. आता 25 डिसेंबर 16 ला रविवार आहे. मग आता आपण पुढे जाऊया बघा. 26, 27, 28, 29, 30, 31 आणि 1 म्हणजे मित्रांनो हे 3 आणि 4 7 होतात. तर 1 जानेवारी 2017 ला 1 जानेवारी 2017 ला कोणता वार असणार आहे? रविवार. कारण की 7 दिवसांनंतर तोच वार येतो. आता ही माहिती आपल्याकडे आहे. आता 1 मे पर्यंत आपल्याला जायचंय. इथे आहे फेब्रुवारी, इथे आहे मार्च, पुढे आहे एप्रिल आणि आता आपल्याला शेवटी 1 मे 2017 चा वार काढायचा आहे. 1 जानेवारीला जर रविवार आहे ना मित्रांनो, तर आता हे सगळं साधं वर्ष आहे. ठीक आहे. हे साधं वर्ष आहे. आता मग इथं आपल्याला 31 चा महिना असल्यामुळे जानेवारी 3 वारांनी पुढे जायचंय. त्याच्यानंतर कितीनं पुढे जायचं आपल्याला? 3 वारांनी पुढे जायचंय. म्हणजे फेब्रुवारीमध्ये अ, एकाही वाराने आपल्याला पुढे जायचं नाही कारण की तो 28 दिवसांचा आहे. मार्चमध्ये आपल्याला 3 वारांनी पुढे जायचंय. एप्रिलमध्ये आपल्याला 2 वारांनी पुढे जायचंय आणि आपल्याला 1 मेचं उत्तर मिळणार आहे. बेरीज करूया. 3 आणि 3 6, 6 आणि 2 8. 8 ला भागिले 7 केलं उरतात 1. 7 एक 7 आणि 1 उरतो. तर मित्रांनो एका वारानं आपल्याला पुढे जायला लागेल. जर 1 जानेवारी 17 ला रविवार आहे, तर 1 मे 2017 ला कोणता वार असेल? सोमवार. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 1 सोमवार हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने याचं उत्तर सोप्या पद्धतीने आपल्याला हे काढायचंय. 3, 3, 2 फेब्रुवारीमध्ये काहीच येणार नाही कारण की तो 28 दिवसांचा महिना आहे. काहीच म्हणजे याच्यामध्ये
आपल्याला कधी-कधी आपण काय करतो, चुका करतो हे कॅल्क्युलेशन करताना आणि मग आपलं उत्तर चुकतात. परंतु 25 डिसेंबरची माहिती होती. त्यावरून पुढे आपण 1 तारीख काढली. 1 तारखेचा वार काढला आणि मग तसंच क्रमानं पुढे-पुढे गेलो आपण तर 1 मेचं आपल्याला उत्तर मिळते. ठीक आहे. सराव झाल्यानंतर हे तुम्ही अगदी 10-15 सेकंदातही सोडवू शकता. प्रश्न क्रमांक 5 आता पाहूया. 5 जानेवारीला मंगळवार आहे. तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. आता एकदम सोपं जे सुरुवातीलाच आपण नियम पाहिला ना, की 31 दिवसांचा महिना ज्यावेळेला येतो ना मित्रांनो, 31 दिवसांचा महिना, त्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 या तारखांचे जे वार असतात ना, ते 5 वेळेला येत असतात. 5 वेळेला येतात आणि उर्वरित जे वार असतात ते 4 वेळेला येत असतात. आता बघा 5 जानेवारीला मंगळवार आहे. ही माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. विचारलंय काय या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. 5 जानेवारीला मंगळवार आहे. नियम काय सांगतोय? 31 दिवसांचा जर महिना असेल, तर 1, 2, 3 तारखेचे वार हे 5 वेळेला येतात. आता 5 जानेवारीला मंगळवार आहे, तर 4 जानेवारीला काय मित्रांनो? 1 दिवस मागे जावं लागेल सोमवारी आणि मग 1, 2 आणि 3 ला काय येईल? 3 ला 4 ला सोमवार आहे, तर 3 ला रवी आहे. 2 तारखेला शनिवार आहे आणि 1 तारखेला शुक्रवार आहे. म्हणजे या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार हे किती वेळा येणार आहेत मित्रांनो? 5 वेळेला येणार आहे. शुक्रवार 5 वेळेला येईल, शनिवार 5 वेळेला येईल, रविवार 5 वेळेला येईल. म्हणजे सोमवार 5 वेळेला येणार नाही. तो 4 वेळेला येणार आहे. 5 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोमवार. ठीक आहे मित्रांनो. आता जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 6. चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000 ला बुधवारी झाला, तर तिच्या 10व्या वाढदिवशी कोणता वार असेल? ठीक आहे. चैतालीचा जन्म कधी झाला मित्रांनो? 3 ऑगस्ट 2000 रोजी झालाय आणि त्या दिवशी वार होता बुधवार. आता हा जन्मदिवस आहे तिचा. हा काही पहिला वाढदिवस नाही. आता आपल्याला काय विचारलंय? 10व्या वाढदिवशी कोणता वार असेल? 2000 ला जर जन्म झालाय, तर तिचा 10वा वाढदिवस कधी येईल मित्रांनो? तर 2010 साली येणार आहे. कधी येणार आहे? 2010 ला. पहिला येईल 1 ला, दुसरा येईल 2 ला, तिसरा येईल 2003 ला, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि हा आहे 10वा वाढदिवस. ठीक आहे मित्रांनो. आता 3 ऑगस्ट 2000 ला तिचा जन्म झालाय. 2000 हे लीप वर्ष आहे. परंतु त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना काउंट होत नाही. त्याच्यामुळे आपण एकाच वारानं पुढे जाणार आहोत. ठीक आहे. आता हे लक्षात घ्या 3 ऑगस्ट 2000 आणि 3 ऑगस्ट 2010 चं आपल्याला विचारलंय. आता इथे काय आहे? 4 हे लीप वर्ष आहे आणि 8 हे लीप वर्ष आहे मित्रांनो. 8 हे लीप वर्ष आहे. आता इथं काय होईल आपल्याला एका वारानं पुढे जायचंय फक्त. इथं काय करायचंय? एका वारानं आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे 2001 ला इथे गुरुवार असेल. कारण फेब्रुवारी महिना काउंट होत नाही. इथे कोणता असणार आहे? शुक्रवार. इथे असणार आहे शनिवार. आता इथं काय होईल बघा मित्रांनो 2004 आहे आणि 3 ऑगस्ट 2000 ते 3 ऑगस्ट 2000 3 ऑगस्ट 2003 ते 3 ऑगस्ट 2004 मध्ये फेब्रुवारी महिना काउंट होतो. म्हणून इथं 2 वारांनी पुढे जायचं. इथं तर शनिवार आहे 3 साली. तर 2004 साली 3 ऑगस्टला कोणता वार येईल? सोमवार. ठीक आहे. आता इथे परत एका वारानं पुढे जायचं आपल्याला मंगळवार, नंतर इथे येईल बुधवार, इथे येईल गुरुवार, इथं परत 2 वारांनी पुढे जायला लागेल आपल्याला. उत्तर येईल शनिवार. ठीक आहे. तर चैतालीचा 10वा वाढदिवस 8वा वाढदिवस आला शनिवारी. आता इथं आपल्याला पुढे जायचं एका वारानं, इथे येईल रविवार आणि 10वा वाढदिवस येईल सोमवारी. सोमवार हेच उत्तर आलेलं आहे. जवळ-जवळ 3ऱ्या-4थ्या सलग प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सोमवार येते मित्रांनो. ठीक आहे. किंवा हे आपण असंही काढू शकतो. इथं एका वारानं पुढे, इथं एका वारानं, इथं एका वारानं, इथे 2 वारांनी पुढे जायचं. इथे 1 वार, इथे 1 वार, इथे 1 वार, इथे 2 वारांनी पुढे, इथे 1 आणि इथं 1 आणि हे जर आपण सगळं कॅल्क्युलेशन केलं 2, 3, 3 आणि 2 5, 6, 7, 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11 आणि 1 12. 12 ला भागिले 7 जर केलं आपण, तर किती उरतात मित्रांनो? 7 1 7, 12तून 7 गेले 5 उरतात. 5 वारांनी पुढे जायचं. तर इथं बुधवार आहे, तर 5 वारांनी 10व्या वाढदिवशी कोणता वार येईल? गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. ठीक आहे. सोमवार उत्तर आहे या प्रश्नाचं. आता जाऊया प्रश्न क्रमांक 7 कडे. बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो? आता मित्रांनो हे लक्षात घ्या, या बालिका दिनामुळे ना कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळेला. बालिका दिन म्हणजे काय? क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती जी आहे 3 जानेवारी याला आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो आणि राष्ट्रीय बालिका दिवस एक असतो. राष्ट्रीय बालिका दिवस हा एक दिवस आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. तर मित्रांनो हा दिवस कधी असतो माहिती का? ज्या दिवशी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
पोलादी महिला असं वर्णन ज्यांचं केलं जातं, त्या इंदिराजी गांधी यांचा जो काही अ, ज्यावेळेला त्या भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आणि महिला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर 24 जानेवारी या दिवशी त्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरती त्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसलेल्या होत्या. म्हणून तो दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे 2 बदल आहेत. राष्ट्रीय बालिका दिन आलं तर 24 जानेवारी. पण शक्यतो प्रश्न हा बालिका दिन या नावानंच विचारला गेलेला आहे बऱ्याच वेळेला. तर 3 जानेवारी त्या दिवशी असतो. आता लक्षात घ्या 3 जानेवारीला काय आहे? 3 जानेवारी नंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो? आता प्रजासत्ताक दिन कधी आहे मित्रांनो? तर प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारीच्या दिवशी. 26 जानेवारीला काय असतो? प्रजासत्ताक दिन असतो, रिपब्लिक डे असतो. आता किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो हे विचारलंय, तर लक्षात घ्या, हे 3 दिवस गेलेले आहेत आणि पुढे 26 मधून जर आपण 3 मायनस केले, किती उरतात? 23 दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो. 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 8 पाहूया. आदित्यचा जन्म 14 जुलै 2001 ला शनिवारी झाला. त्याच्या 8व्या वाढदिवशी कोणता वार होता? तर 14 जुलै 2001 ला शनिवारी आदित्यचा म्हणजे जन्म झालेला आहे. 8वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? 1 आणि 8, 9 म्हणजे 2009 ला 14 जुलै 2009 ला कोणता वार असेल हे आपल्याला बघायचंय बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हा आहे 8वा वाढदिवस. या दिवशी कोणता वार येईल असं विचारलंय. आता 4 हे लीप वर्ष आहे, 8 हे लीप वर्ष आहे. त्याच्यामुळं आपल्याला इथे फेब्रुवारी काउंट होणार आहे आणि इथं फेब्रुवारी काउंट होणार आहे. त्याच्यामुळं ते आपल्याला बदल तसे करायचे आहेत. इथं शनिवार आहे, तर इथं एका वारानं पुढे जायचंय. इथे साधं वर्ष 1 वाराने पुढे, लीप वर्ष 2 वाराने पुढे, साधं वर्ष 1 वाराने पुढे, साधं वर्ष 1 वाराने पुढे, सलग 3 वेळेला 1 वाराने पुढे, चौथ्या वर्षी 2 वारांनी पुढे आणि आता इथं 1 वाराने पुढे जायचंय. आता पाहूया 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि हे 3 10. तर 10 वारांनी आपल्याला पुढे जायचं मित्रांनो. भागिले 7 केलं, 7 एक 7, 10 2 7 गेले किती उरतात? 3 उरतात. म्हणजे जर 14 जुलै 2001 ला शनिवार आहे, तर 14 जुलै 2009 ला कोणता वार असेल? 3 वारांनी पुढे जायचंय. रविवार, सोमवार, सोमवार आणि मंगळवार. तर मित्रांनो कोणता वार असणार आहे? मंगळवार. पर्याय क्रमांक 3 हे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त हे व्यवस्थित काउंट करा. साधं वर्ष असेल तर 1 वारांनी पुढे जा, लीप वर्ष असेल तर 2 वारांनी पुढे जा. जे लीप वर्ष आहे ते पहिल्यांदा आयडेंटिफाय करा. त्याच्यामुळे ते 1-2 लिहिणं सोपं जाईल. प्रश्न क्रमांक 9 बघा. सोहमचा जन्म 15 जून 2011 ला गुरुवारी झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवसाला कोणता वार असेल? बहुतांश प्रश्न हे या स्वरूपाचे आलेले आहेत मित्रांनो. तर 15 जून 2011 ला त्याचा जन्म झालाय. त्या दिवशी वार होता गुरुवार. आता 11 मध्ये आपण जर +5 केले तर किती होईल? 2016. तर आपल्याला 2016 ला म्हणजे 5व्या वाढदिवशी कोणता वार आहे हे विचारलंय. आता इथं लक्षात घ्या 2011 नंतर 12 आहे, 13 आहे, 14 आहे आणि 15 आहे. आता हे लीप वर्ष आहे 12, हे 16 सुद्धा लीप वर्ष आहे आणि पूर्ण वर्ष मोजत असताना इथंच फेब्रुवारी काउंट होणार आहे, इथं फेब्रुवारी काउंट होणार आहे. आता पहा इथे गुरुवार जर आहे 15 जून 2021 ला, तर पुढे आता आपण जाऊया. इथे 2 वार पुढे जायचंय. इथे 1 वार साधं वर्ष असल्यामुळे सलग 3 वेळेला 1 वारानं पुढे जायचंय. इथे लीप वर्ष काउंट होत असल्यामुळे 2 वारानं पुढे जायचंय. बेरीज करूया 2, 3, 4, 5, 5 आणि 2, 7. 7 दिवसांनी पुन्हा तोच वार येतो. हा नियम आपण मगाशी बघितलेला आहे. त्याच्यामुळे जर 15 जून 11 ला गुरुवार आहे, तर 15 जून 16 ला कोणता वार असेल? तर मित्रांनो गुरुवारच असणार आहे. असाच सेम प्रश्न या अगोदर सुद्धा विचारला गेलेला आहे. म्हणजे फक्त हे नावं बदललेत मित्रांनो किंवा महिना बदललाय. उत्तर मात्र त्याच पद्धतीनं आहे. त्याच्यामुळे असेच प्रश्न परत येणार आहेत. मग हेच प्रश्न व्यवस्थित करा. परत आता हे बघा आणि ज्यावेळेला पेपरला सामोरं जाल त्यावेळेला तुम्हाला अचूक तुमचं उत्तर येणार आहे. 100% आउट ऑफ मार्क तुम्ही या घटकामध्ये मिळवणार आहात. 9चं उत्तर पर्याय क्रमांक 2 गुरुवार. प्रश्न क्रमांक 10. 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता. तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? तर मित्रांनो लक्षात घ्या 12 ऑगस्ट 17 ला कोणता वार होता? शनिवार. आता आपल्याला माहिती आहे ऑगस्ट महिना हा 31 दिवसांचा आहे. आपण मगाशीच एक नियम बघितलेला आहे की 31 दिवसांचा महिना असेल तर त्या महिन्यातील 1, 2, 3 तारखेचे जे वार असतात ते अनुक्रमेला 5 वेळेला येतात. आता आपण थोडं मागे जाऊया.
जसं पुढं 7 दिवसांनी गेल्यानंतर तोच वार असतो. तसंच मागेही 7 दिवसांनी गेल्यानंतर तोच वार असतो. 12तून 7 कमी करा, किती येतील 5 म्हणजेच 5 ऑगस्टला सुद्धा कोणता वार आहे? शनिवारच आहे. 4 ऑगस्टला कोणता वार असेल मित्रांनो? एक वार मागे जा, शुक्रवार आहे. आता 1, 2, 3 ला कोणते वार येतील? शुक्रवारच्या मागे जा. इथे 3 ला येईल गुरुवार, 2 ला येईल बुधवार आणि 1 ला येईल मंगळवार. म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 1, 2, 3 तारखेचे वार आहेत. 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळेला येतात. म्हणून आता आपल्याला पर्याय शोधायचा आहे मंगळवार, बुधवार आणि गुरुवारचा. पर्याय क्रमांक 3 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. जसं पुढे 7 दिवसांनी तोच वार, तसंच मागे गेल्यानंतरही 7 दिवसांनी तोच वार. किंवा आपण पुढे जाऊ शकतो. 12 आणि 7 19, 19 आणि 7 26. आता 26 ला जर कोणता वार येणार आहे? शनिवारच येणार आहे. 26 त्यानंतर 27, 28, 29, 30 आणि 31. हे जे 29, 30, 31 चे वार आहेत ना मित्रांनो, ह्या शेवटचे हे 3 वार आहेत. या वारी जे वार असतील ते आपलं उत्तर असणार आहे. 26 ला शनिवार, पुढे रविवार, इथे काय आलाय? सोमवार. बघा 29 ला मंगळ, पुढे बुध आणि गुरु. असंही आपण सरळ पुढे काउंटिंग करून हे उत्तर काढू शकतो. जे शेवटचे 3 वार येतील त्या महिन्यामधले ते 5 वेळेला असणार. जसं 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळेला, तसे शेवटचे 3 वार सुद्धा 5 वेळेला असतात. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 11 पाहूया. सन 2010 ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? तर आता हे लक्षात घ्या, की प्रजासत्ताक दिन कधी असतो? तर 26 जानेवारीच्या दिवशी असतो. 26 जानेवारी 2010 ला काय आहे? मंगळवार आहे. तर शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? आता शिक्षक दिन कधी असतो? तर 5 सप्टेंबरला असतो. म्हणजे आपल्याला 5 सप्टेंबरला येणारा जो वार आहे, तो विचारलेला आहे. 26 जानेवारी 2010 ला मंगळवार आहे. आता 10 हे साधं वर्ष आहे. त्याच्यामुळं तिथं काय आपल्याला कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये. 4, 8, 12, 16, 20, 24, 28 हे लीप वर्ष आहेत सध्याचे. आता सध्या पुढचं जे लीप वर्ष येईल ते 2028 असणार आहे. 10 मुळे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. पण 10 हे साधं वर्ष आहे. आता हे लक्षात घ्या, इथे 26 जानेवारी 2010 ला मंगळवार आहे. आता पुढं 27, 28, 29, 30 आणि 31 म्हणजे 27 ला येईल मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे 1 फेब्रुवारी 2010 ला कोणता वार असणार आहे मित्रांनो? सोमवार. कोणता वार असेल? सोमवार. ठीक आहे. आता आपल्याला 5 सप्टेंबरचं काढायचंय. मग कोणता महिना आहे फेब्रुवारी नंतर? फेब्रुवारी नंतर आहे मार्च, नंतर आहे एप्रिल, मग आहे मे, पुढे आहे जून, त्यानंतर आहे पुढे जुलै, पुढे आहे ऑगस्ट आणि शेवटी आहे सप्टेंबर. सप्टेंबर. ठीक आहे. आता फेब्रुवारी हा साधं वर्ष असल्यामुळे इथे पण कोणता वार येईल? 1 मार्चला सोमवारच येणार आहे. नंतर 1 एप्रिलला कोणता वार येईल? मार्च महिना हा 31 असल्यामुळे 3 वारांनी पुढे जायचंय. मंगळवार, बुधवार, गुरुवार. इथे येईल गुरुवार. आता 1 एप्रिलला गुरुवार आहे. एप्रिल महिना 30 दिवसांचा असल्यामुळे 2 वारांनी आपल्याला पुढे जायचंय. शुक्रवार, शनिवार. 1 मेला येईल शनिवार. मे 31 असल्यामुळे 3 वारांनी पुढे जायचंय. शनिवार नंतर रविवार, सोमवार, मंगळवार. 1 जूनला येईल मंगळवार. जून 30 चा असल्यामुळे 2 वार पुढे बुधवार, गुरुवार. 1 जुलैला येईल गुरुवार. जुलै 31 चा असल्यामुळे 3 वार पुढे शुक्रवार, शनिवार, रविवार. 1 ऑगस्टला रविवार येईल. ऑगस्ट 31 चा असल्यामुळे 3 वार पुढे सोमवार, मंगळवार आणि बुधवार. 1 सप्टेंबरला कोणता वार येईल मित्रांनो? बुधवार येणार आहे. आणि मग आता 2, 3, 4 आणि 5 ला कोणता वार येईल? बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. असंही आपण सोडवू शकतो. किंवा असंही सोपं एक करू शकतो आपण. 1 फेब्रुवारीला आता सोमवार आलेला आहे. हे आपण 5 दिवस पुढे जाऊन 1 फेब्रुवारी काढले. 1 फेब्रुवारी ते 1 मार्चला काहीच काउंट होणार नाही. इथे मात्र 3 वार आपल्याला पुढे जायला लागेल. इथं मे साठी 2 वार पुढे जावं लागेल. 1 जूनसाठी मे महिना पूर्ण काउंट होतोय. 3 वार पुढे जावं लागेल. इथे 2 वार पुढे जायला लागेल. इथं 3 आणि इथं 3 वार पुढे जायला लागेल आपल्याला. म्हणजे टोटल बेरीज करा. 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 2 10, 10 आणि 3 13 आणि 3 16. म्हणजे आपल्याला 1 सप्टेंबरचं काउंटिंग मिळेल. 1 सप्टेंबरला कोणता वार येतो? 16 भागिले 7 केलं तर 7 दुने 14. 2 वार उरतात बघा. तर आता मंगळवार इथं सोमवार आहे. सोमवार नंतर पुढे 2 वार गेलो आपण तर काय येईल? 1 सप्टेंबरला बुधवार येणार आहे. ठीक आहे. आणि मग पुढे 4 वार पुढे गेलो तर बुधवार नंतर 4 वारांनी काय येईल?
गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आता अजून एका पद्धतीने आपण हे सोडू शकतो बघा. 26 जानेवारी 2010 ला मंगळवार आहे. जानेवारी महिना 31 चा आहे. अजून जानेवारी मधले 5 दिवस काउंट होणं बाकी आहे. फेब्रुवारी 28 चा आहे. मार्च 31 चा आहे. एप्रिल 30 चा आहे. मे 31 चा आहे. जून 30 चा आहे. जुलै 31 चा, ऑगस्ट 31 चा आणि 5 सप्टेंबर, सप्टेंबर मधले 5 दिवस. टोटल सगळी बेरीज करूया आपण आता शेवटपर्यंत. 8 आणि 5 13, 14, 15, 16, 17 आणि 5 22. हातचे आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 13, 16, 19, 22. किती बेरीज झाली? 222. 222 भागिले 7, कारण 7 दिवसांनी तोच वार येतो. 7 त्रिक 21, 22 मधून 21 गेले 1 उरतो. 7 एक 7, उरले किती? 12 मधून 7 गेल्यावर 5 उरतात. म्हणजे 5 वारांनी आपल्याला पुढे जायचं आहे. 26 जानेवारीला जर मंगळवार आहे तर 5 वारांनी पुढे जायचं आपल्याला. 1 2 3 4 5. तर मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. उत्तर येईल रविवार. ठीक आहे. अशा 3 पद्धतीने आपण सोडू शकतो. तुम्हाला जी योग्य वाटते, ज्यांना आपलं उत्तर बरोबर येणार आहे, त्याचा आपण विचार करायचा आहे. उत्तर बरोबर येणं हे आपलं अंतिम ध्येय आहे. मार्क आपल्याला मिळवायचे आणि वेळ वाचवायचा आहे. म्हणजे मार्क मिळवण्यासाठी आपल्याला 1 तासभर एक प्रश्न नाही सोडवायचा. आपल्याला त्या 1 मिनिटामध्ये हे सगळं काम उरकवायचंय. प्रश्न क्रमांक 12. 15 मार्चला सोमवार आहे. त्या महिन्यात कोणता वार 5 वेळेला येईल? आता 15 मार्च रोजी कोणता वार आहे मित्रांनो? सोमवार आहे. आता आपल्याला 2 नियम. काय? ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात, त्या महिन्यातील 1, 2 आणि 3 तारखेचे जे वार असतात ते 5 वेळेला येतात किंवा त्या महिन्यामधील 29, 30 आणि 31 हे जे शेवटचे 3 वार असतात तेही 5 वेळेला येतात. उर्वरित वार सगळे 4 वेळेला येतात. आता 15 मार्चला सोमवार आहे. मग 7 वारांनी पुढे जाऊया. 7 दिवसांनी तोच वार येतो. 15 आणि 7 22, 22 आणि 7 29. म्हणजे 29 ला आहे सोमवार. आता पुढं गेलोय आपण 7-7 वारांनी. 29 ला सोमवार, मग 30 ला मंगळ आणि 31 ला बुध. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार. 29, 30, 31 ला जे शेवटचे 3 दिवस आहेत, त्याला सोमवार, मंगळवार, बुधवार आहे. याचा अर्थ त्या महिन्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार हे 5 वेळेला येतील. सोमवार पर्यायामध्ये नाही, मंगळवार पर्यायामध्ये नाही, बुधवार पर्यायामध्ये आहे. म्हणून 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता जसं मित्रांनो पुढे 7 दिवसांनी तो वार असतो ना, तसंच पाठीमागं सुद्धा 7 दिवसांनी तोच वार असतो. 15 तून 7 गेले 8, म्हणजे 8 तारखेला पण सोमवार आहे. 8 मधून 7 गेले, सॉरी, सोमवार आहे. त्यानंतर 8 मधून 7 गेले, उरला 1. 1 तारखेला सुद्धा सोमवार आहे. म्हणजे 1 ला सोमवार, 2 ला मंगळवार, 3 ला बुधवार. म्हणजेच मित्रांनो सोमवार, मंगळवार पर्यायामध्ये नाही. बुधवार हा जो वार आहे तो 5 वेळेला येईल. सोमवार आणि मंगळवार पण 5 वेळेला येणार आहेत, पण ते पर्यायामध्ये नमूद नसल्यामुळं उत्तर बुधवार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13 आजच्या या आपल्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे. 13वा प्रश्न. शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी लागली, तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? ठीक आहे. आता हे लक्षात घ्या. 2 मे पासून सुट्टी लागणार आहे. सुट्टी किती दिवस आहे? 32 दिवस. सुट्टीचा हा पहिला दिवस आहे. 2 मे हा सुट्टीचा पहिला दिवस आहे. म्हणजे मे महिना जो आहे तो 31 चा आहे. 1 मे ला शाळा आहे. 1 मे ला शाळा सुरू आहे. 2 तारखेला पहिला दिवस सुट्टीचा, म्हणजे मे मधले 1 तारीख गेली म्हणजे 30 दिवस सुट्टी आहे मे महिन्यामध्ये. आणि जून महिन्यामध्ये पहिले 1 आणि 2 तारीख म्हणजे 32 दिवस सुट्टी संपली. म्हणजे 2 जून पर्यंत सुट्टी आहे आणि 3 जूनला शाळा भरणार आहे. आता 3 जूनला कोणता वार आहे हे विचारलंय मित्रांनो आपल्याला. ठीक आहे. आता 2 मे ला, कारण आपल्याला सुट्टी शाळा कधी सुरू होणार आहे हे आपल्याला काढायचं होतं. आता आपण 3 जून ही तारीख मिळवलेली आहे. 2 मे ला कोणता वार आहे? 2 मे ला सोमवार आहे. ठीक आहे. मग 1 मे ला कोणता वार आहे? एक दिवस मागे जाऊया. 1 मे ला आहे रविवार. 1 मे ला जर रविवार आहे तर 1 जूनला कोणता वार असेल? 3 दिवसांनी पुढे जायचंय, कारण मे महिना आहे, 31 दिवसांचा आहे, म्हणून 3 दिवसांनी पुढे जायचंय. रविवार नंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार. ठीक आहे. बुधवार आहे. आता 1 जूनला बुधवार आहे, 2 जूनला काय येणार आहे? गुरुवार. आणि 3 जूनला शाळा उघडणार आहे. 3 जूनला आहे शुक्रवार. कोणता वार येणार आहे? शुक्रवार. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 1 मे ला येईल रविवार, 1 जूनला येईल बुधवार आणि मग 3 जूनचा आपल्याला विचारलंय, शाळेचा पहिला दिवस आहे शुक्रवारी. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपण दिनदर्शिका हा जो घटक आहे तो गणित तसंच बुद्धिमत्ता चाचणी दोन्हीसाठी महत्वाचा आहे. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जे आलेले प्रश्न आहेत त्यावरही आपण स्वतंत्र व्हिडिओ करणारच आहोत. त्याच्यामध्ये थोडेसे काही बदल आहेत.
तेही आपण जाणून घेणार आहोत. आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात. दिनदर्शिका घटकाची परिपूर्ण तयारी आपली झालेली आहे. यावर आता कसाही प्रश्न आला तरी आपल्याला अचूक मार्क मिळणार आहेत. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत जर काही तुम्हाला शंका वाटत असेल तर त्या प्रश्नाचा क्रमांक कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. तुमच्या शंकेचं निश्चित निरसन केलं जाईल आणि हा व्हिडिओ तुमच्या इतरही मित्रांना तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, द स्पर्धा गुरु आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला त्या परीक्षेचे सराव पेपर सोडवणं फार महत्त्वाचं असतं आणि असे विनामूल्य, मोफत कितीही वेळेला तुम्ही ते पेपर सोडवू शकतात. ही संधी तुम्हाला www.thespardhaguru.com वर उपलब्ध आहे. आजच भेट द्या वेबसाईटला आणि आपल्या परीक्षेचे मोफत सराव पेपर आवर्जून सोडवा. चांगली तयारी करा. यश निश्चित आपल्याला प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्याही परीक्षांना बसलेला आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच द स्पर्धा गुरूवर आपण भेटूया. तूर्तास थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.